नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोटावरचा घेर किंवा पोट जे मोठं होतं त्याची मुख्य कारणं कोणती आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हल्ली आपण लोकांकडे पाहिलं तर 10 पैकी 9 लोकांची पोटं ही वाढलेली असतात किंवा महिलांमध्ये सुद्धा हा प्रकार आता हळूहळू वाढत चाललेला आहे. त्यांची पोटंसुद्धा मोठी होत चालली आहेत. तर ही पोटं मोठी होण्यासाठी किंवा पोटाचा घेर मोठा होण्यासाठीची मुख्य कारणं कोणती आहेत ती आज आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. पोट वाढण्याचे आणि पोटाचा घेर वाढण्याचं मुख्य कारण आहे वारंवार खाणे. आपण दिवसभरातनं 3 वेळा जेवतो, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. सकाळी आपण नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो आणि संध्याकाळीसुद्धा जेवण करतो. पण या 3 वेळांमध्ये आपण बऱ्याच वेळा भरपूर अन्न खातो जे जेवणापेक्षाही जास्त असतं. म्हणजे सकाळी नाश्ता झाल्यानंतर आपण काहीतरी चिप्स खातो, नमकीन खातो. त्यानंतर दुपारचं जेवण हे आपलं कमी असतं, पण इतर जे जेवण आपलं असतं ते जास्त असतं. म्हणजे काहीतरी वडापाव खाणे किंवा काहीतरी बाहेरचं पॅकेज फूड खाणं किंवा असं जेवण जेवणं की जे आपल्या पोटाला पचायला जड जाईल. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणा अगोदर आपण संध्याकाळी पुन्हा वडापाव, पाणीपुरी किंवा जे फास्ट फूड असतं ते खातो आणि पुन्हा संध्याकाळी रात्री पुन्हा जेवण जेवतो. तर या दरम्यानमध्ये आपण बऱ्याच वेळा अन्न खात असतो पण त्याला पचायला तेवढा वेळ देत नाही. त्यामुळे आपल्या पोटामध्ये मेद तयार होतो आणि आपल्या पोटावरची चरबी किंवा आपलं पोट हे मोठं मोठं होत जायला सुरुवात होते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीचे पदार्थ खाणे. आपण जे जेवण जेवतो त्याच्यामध्ये बरेच चुकीचे पदार्थ आपण खात असतो. म्हणजे आपण बरेच लोक हिरव्या पालेभाज्या खात नाही, भाज्या घरातल्या खात नाहीत, तर ते नॉर्मली नॉनव्हेज जास्त खाणं प्रिफर करतात किंवा मैद्याचे पदार्थ खाणे जास्त प्रिफर करतात. तळलेले पदार्थ त्यांना खायला आवडतात किंवा हल्ली आपण लहान मुलांमध्ये सुद्धा त्यांना वडापाव, समोसा किंवा इतर तळलेले पदार्थ खायला आवडतात, पण घरातली भाजी भाकरी खायला त्यांना आवडत नाही. त्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा वजन वाढण्याचं आणि पोट वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आठवड्यातनं एकदा तरी आपण मैद्याचे पदार्थ खातो आणि मैदा हा पचायला खूप जड असतो. काही लोक आठवड्याभरातनं खातो आहे असं मी सांगतो आहे, पण काही लोक दिवसातनं एकदा किंवा दोनदा तरी मैद्याचे पदार्थ खातो आणि कळत नकळत आपल्या पोटामध्ये मैद्याचे इतर खूप सारे पदार्थ जातात. म्हणजे डेअरी प्रोडक्ट, आपण ब्रेड खातो, पाव खातो, समोसा किंवा इतर जे प्रोडक्ट आहेत ते खातो, पिझ्झा खातो, बर्गरमध्ये ब्रेड असतो. या सगळ्यांमध्ये सुद्धा मैद्याचं प्रमाण हे असतंच असतं आणि विदाऊट मैदा हे पदार्थ तयार होत नाही आणि इनडायरेक्टली आपल्या पोटामध्ये बराचसा मैदा पोटात जातो. ते मेन कारण आहे ज्याच्यामुळे आपलं पोट वाढतं. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो. पूर्वीच्या काळी मैदा फक्त आपल्याकडे दिवाळीमध्येच वापरला जायचा. दिवाळीमध्येच मैद्याचे काही पदार्थ बनवले जायचे आणि दिवाळी ही थंडीच्या सीझनमध्ये आहे, त्यामुळे मैदा पचायला सोपा जातो आणि आपण दिवाळीचा पदार्थ जे खातो ते हार्डली 10 ते 15 दिवस खातो. त्यामुळे पूर्वीच्या लोकांचं पोट किंवा त्यांची शरीरयष्टी ही सडपातळ असायची, कारण की ते मैद्याचे पदार्थ खायचे नाहीत. आणि आता आपण काय करतो आहे की दररोज मैद्याचे पदार्थ खातो आहे, दररोज असं अन्न खातो आहे की जे आपल्या पचायला जड जाईल. मी फक्त मैदाच असं सांगत नाही, तर आपण मांस, मच्छी हे प्रोडक्टसुद्धा खूप जास्त खातो. आपण चिकन, मटन किंवा मच्छी आणि ते सुद्धा तळलेले भरपूर प्रमाणात कन्झ्यूम करतो. त्यामुळे आपलं वजन वाढतं आणि हे कन्झ्यूम केल्यामुळे ते पचायला जड जातात, ते पचत नाही आणि ते पचण्या अगोदरच आपण दुसरं जेवण त्याच्यावरती जेवतो किंवा खातो, दुसरे पदार्थ खातो. त्यामुळे आपल्या पोटाचा घेर हा वाढायला सुरुवात होते. आहारातील अजून एक चुकीची सवय, जेवणानंतर गोड पदार्थ खाणे. बरेच लोक जेवणानंतर गोड पदार्थ खातात, आईस्क्रीम खातात. त्यामुळे काय होतं की भरपूर प्रमाणात साखर आपल्या पोटामध्ये जाते, मीठ आपल्या पोटामध्ये जाते. कुठलीही आईस्क्रीम बनवण्यासाठी मिठाचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं किंवा मिठाईमध्ये सुद्धा साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि त्यातसुद्धा व्हाईट साखर ही जास्त प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे सुद्धा पोट वाढण्यास मदत होते. पोट वाढण्याचं आणि पोटाचा घेर वाढण्याचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे झोपेची वेळ आणि आपल्या सवयी. आता झोपेच्या वेळेबद्दल मी अगोदर सांगतो. काही लोक जेवल्यानंतर लगेच झोपतात किंवा काही लोक जेवल्यानंतरसुद्धा झोपत नाहीत. ते मोबाईलवरती वेब सिरीज पाहतात, गेम्स खेळतात किंवा टी व्हीवरती पिक्चर्स वगैरे पाहतात आणि असं करत करत पहाटेचे 2-3 वाजेपर्यंत ते जागे राहतात. त्यामुळे काय होतं की आपल्या पोटामध्ये अन्न पचायला सुरुवातच होत नाही. जोपर्यंत तुम्ही शांत निद्रेमध्ये जात नाही तोपर्यंत पोट आपले अन्न प्रक्रिया किंवा पचन क्रिया सुरुवात करत नाही.
अन्न आपल्या पोटामध्ये तसंच राहतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नवीन अन्न पोटात गेल्यामुळे पोटामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न व्यवस्थित पचत नाही आणि त्यामुळे सुद्धा पोटाचा घेर वाढतो, लठ्ठपणा वाढतो. आता मी तुम्हाला सवयीबद्दल सांगतो. जेवढी माणसं तेवढ्या त्यांच्या वेगवेगळ्या सवयी. काही लोक जेवल्यानंतर मिठाई खातात, काही लोक नमकीन खातात, टी व्ही बघत असताना सुद्धा नमकीन खातात, थंड पाणी भरपूर पितात. जेवल्यानंतर पाणी प्यायचं असतं पण ते पाणी पिण्याचं सुद्धा एक प्रमाण असतं. जेवल्यानंतर पाणी भरपूर प्रमाणात पितात आणि बऱ्याच वेळा आपण रात्रीचं जेव्हा जागतो त्यावेळेस चहा, कॉफी ह्या सुद्धा गोष्टी कन्झ्युम करता. त्यामुळे सुद्धा वजन वाढण्यास मदत होते. वजन वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे व्यायामाचा अभाव आणि आपली आत्ताची जीवनशैली. बरेच लोक व्यायामाला सुरुवात करतात पण कंटिन्यू करत नाहीत, व्यायाममध्येच थांबवतात आणि त्यामुळे आपलं वजन वाढायला सुरुवात होते. आणि दुसरे महत्त्वाचं कारण म्हणजे आपली आत्ताची जीवनशैली. पूर्वीचे लोक शेतामध्ये कामं करायची, भरपूर कसरतीचं काम असायचं, शारीरिक कष्ट भरपूर होते प्रत्येक कामामध्ये. पण आताची जे कामं लोक करतात त्याच्यामध्ये कोणत्याही शारीरिक कष्ट लागत नाही. दिवसभर एकाच जागेवरती बसून हे लोक कामं करतात आणि हे सगळं करत असताना जेवण तर तेवढंच जेवतात, कन्झ्युम तर तेवढंच करतात किंवा मी सांगेन अगोदरच्या पूर्वीच्या लोकांपेक्षा जास्त जेवण कन्झ्युम करतात. त्यामुळे सुद्धा लठ्ठपणा हा वाढतो, पोटाचा घेर वाढतो. कारण की दिवसभर माणूस त्या एका चेअरमध्ये, एका खुर्चीमध्ये बसून असतो आणि वजन वाढण्यास तिथूनच सुरुवात होते. पूर्वीची मुलं घराबाहेर खेळायचे, भरपूर खेळ खेळायचे, जे मैदानी खेळ असतील ते खेळायचे. पण आता मुलं दिवसभर मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप ह्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्येच एवढे अडकलेले आहेत. त्यामुळे सुद्धा त्यांचं वजनसुद्धा हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि पुढे जाऊन ही मोठी गंभीर समस्या होणार आहे. आता आपण पोटाचा घेर का वाढतो याची कारणं तर पाहिलेली आहेत आणि याच्यावर वेळेवरच कंट्रोल केले नाही तर पुढे जाऊन मोठ्या आजारांमध्ये याचं रूपांतर होऊ शकतं. तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार किंवा डायबिटीज, महिलांमध्ये थायरॉईड यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तर आत्ताच तुम्हाला शक्य तेवढं आहारावरती कंट्रोल ठेवायला शिका. आहारामध्ये आपण काय खातो, कोणत्या गोष्टी खातो याच्यावरती लक्ष द्या. आपली झोप व्यवस्थित पूर्णपणे होते की नाही याच्याकडे लक्ष द्या. आपल्या ज्या सवयी आहेत, वारंवार चहा पिणे, वारंवार कॉफी पिणे किंवा वारंवार जर तुम्ही काही मद्यपान करत असाल किंवा धूम्रपान करत असाल तर त्या सवयींवरती कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा. सोबतच व्यायामाची सुद्धा सवय लावा. तुम्हाला व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही चालण्याचा व्यायामसुद्धा करू शकता किंवा ऑफिसमध्ये पूर्ण वेळ हे बसून काम असेल तर प्रयत्न करा. जर तुमचं ऑफिस 5व्या माळ्यावरती आहे किंवा 6व्या माळ्यावरती आहे तर तिथपर्यंत जाण्यासाठी लिफ्टचा वापर न करता तुम्ही जिने चढून जाऊ शकता. म्हणजे हा सुद्धा एक व्यायामच आहे. तर तुमचं वजन किंवा तुमचा पोटावरचा घेर हा ऑटोमॅटिकली कमी होईल. तुम्हाला कुठल्याही जिममध्ये जाण्याची गरज वाटणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.